1 जूनपासून आतापर्यंत नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामधून 17,149 दशलक्ष घनफूट म्हणजे 17 टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सोडलं गेलंय। पावसानं उघडीप घेतल्यामुळे सध्या विविध धरणांमधील विसर्ग कमी करण्यात आलाय आणि पावसाचा जोर कमी झाल्याचा परिणाम हा जायकवाडीमध्ये जाणाऱ्या पाण्यावर झालाय। नाशिक जिल्ह्यामधील धरणसाठा आता 65% पोहोचलाय। जिल्ह्यामधील भावली, वालदेवी, भोजापूर, केळझर आणि हरणबारी ही 5 धरणं तुडुंब भरली आहेत। तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 85.33% जलसाठा झालाय। देशाच्या कानाकोपऱ्यामधून पर्यटक लोणावळ्यामध्ये वर्षाविहार करण्यासाठी येत असतात। मुसळधार पाऊस लोणावळ्याला नेहमीच झोडपून काढतोय। मात्र लोणावळा नगर परिषद स्थापनेपासून लोणावळ्यामध्ये किती मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे याची माहिती देणारा फलक आता लोणावळा नगर परिषदेमध्ये लावण्यात आलाय। पश्चिम विदर्भामधील अप्पर वर्धा धरणामध्ये 85% पाणीसाठा जमा झाला। गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। अशामध्ये आता अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत। तर धरणामधून वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो आणि त्यामुळे आता नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वर्ध्यामध्ये जोरदार पाऊस त्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर जरी कमी असला तरी धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। आर्वी तालुक्यामधल्या लोअर वर्धा प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडण्यात आल्यानं पाण्याची आवक वाढली। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अहमदनगर जिल्ह्यामधल्या मुळा धरणामधून 2000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। धरणामधील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 11 दरवाजांमधून पाणी मुळा नदीमध्ये सोडण्यात आलं आणि त्यामुळे आता पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच मुळा नदी प्रवाहित झाली आहे। मोसमी पावसासाठी पोषक स्थिती नसल्यामुळे पुढील 5 दिवस राज्याच्या बहुतेक भागामध्ये पावसाची उघडीप असेल। तर किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भामध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे। पुण्यामधल्या स्वारगेट परिसरामधील पाणीपुरवठा शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे। जलवाहिनीमधून होत असलेली गळती थांबवण्याचं काम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। शनिवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। त्यामुळे आता पुणेकरांना गुरुवारी पाणी साठवून ठेवावं लागणार आहे। श्रावण महिन्यामध्ये उपवास, सण, उत्सवांमुळे गुळाच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे। राज्यांतर्गत मागणीसह गुजरात, मध्य प्रदेशातून मागणी वाढली आणि त्यामुळे आता दरामध्ये प्रति किलो 4 ते 5 रुपये तेजी आली आहे। तर ही तेजी दिवाळीपर्यंत टिकून राहण्याचा अंदाज आहे। कोलकात्यामधील सरकारी रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ राज्यामधल्या सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयामधील निवासी डॉक्टर आजपासून काम बंद आंदोलन करणार आहेत। आंदोलनादरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत। ऑगस्ट महिन्यामध्ये सलग सुट्ट्या आणि त्याचबरोबर सणाच्या निमित्तानं मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे। त्यामुळे आता सलग सुट्टीच्या वेळेस कोकणामध्ये जाण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे। 15 आणि 17 सप्टेंबर रोजी मुंबईहून कोकणात विशेष रेल्वेगाडी धावणार आहे। पश्चिम रेल्वे मार्गावर 632 डायनामिक QR कोड असलेलं तिकीट वेंडिंग मशीनवर बसवलं जाणार आहे। तर या QR कोड मशीनवर गेल्या 14 ते 15 दिवसांमध्ये 7 लाख प्रवाशांनी 31,000हून जास्त तिकीट खरेदी केल्याची नोंद आहे। गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी, वाहनांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येणार आहे। गर्दीच्या रस्त्यांची पाहणी करण्यात येणार असून ज्या रस्त्यांवर खड्डे पडले तेथील खड्डे बुजवण्याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे। सण उत्सवासाठी लागणाऱ्या सतार, तंबोरा, तबला, डग्गा, पखवाज, वीणा, हार्मोनियम, ताशा, ढोल, झांज, गिटार या तयार वाद्यांना जीएसटी लागू नाहीये। मात्र वाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुट्या भागांना 12 ते 18% जीएसटी लागू केल्यानं ही वाद्य आता महागली आहेत। श्रावण महिन्यामध्ये सगळीकडेच भाज्यांचे दर गगनाला भिडलेले पाहायला मिळतात। त्यामुळे भाज्या खायच्या की बघायच्या असा सवाल नागरिकांना पडलाय। महागाईमध्ये भाज्यांचे दरही वाढल्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे। श्रावण महिन्यामधल्या उपवास, सण, उत्सवामुळे गुळाच्या मागणीत वाढ झाली आहे। राज्यांतर्गत मागणीसह गुजरात, मध्य प्रदेशमधून मागणी चांगलीच वाढली आहे। शालेय स्तरावर होणारी गणवेश खरेदीची पद्धत मोडीत काढून आता राज्याच्या पातळीवर एकच गणवेश लागू करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। मात्र अजूनही गणवेश शाळांपर्यंत पोहोचलेले नाहीत। तर गणवेशाअभावी राज्यामधील हजारो विद्यार्थ्यांना सध्या कपड्यांमध्येच ध्वजवंदनाला जावं लागणार आहे।
तर सिडको महामंडळानं खासदार आमदारांसह भारतीय प्रशासकीय सेवेमधील उच्चपदस्थ अधिकारी न्यायाधीशांसाठी सीबीडी बेलापूर इथं प्रस्तावित केलेल्या महानिवास योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। 350 घरांसाठी 533 जणांनी ऑनलाईन नोंदणी देखील केली आहे। जलसंपदा विभाग आणि महाजनको द डाटा पॉवर लिमिटेड यांच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला। याद्वारे राज्यामध्ये 24,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे आणि त्यामुळे आता अंदाजे 10,300 रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे। चालू वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये देशामधील सगळ्या प्रमुख कंपन्यांनी एकूण 9,687 प्रवाशांना विमान प्रवासापासून वंचित ठेवले। त्यामधले जवळपास 70% प्रवासी एअर इंडियाचे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले। तर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांसाठी अर्ज विक्री स्वीकृती सुरू होऊन 2 दिवस होत नाहीत। तोच म्हाडाच्या सोडतीचे आता ॲप मंदावलेले आहेत। नोंदणी करताना ऑनलाईन कागदपत्र जमा करताना आणि कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये अडथळे येत असून त्यासाठी आता बराच मोठा कालावधी लागतोय। मराठा आरक्षण सर्वेक्षण निवडणुका या सगळ्या कामांसाठी आता पालिकेचा कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे। त्यामुळे पालिकेच्या लिपिकांना कामाचं ओझं जाणवू लागलंय आणि तब्बल 41% पदं रिक्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण जाणवतोय। मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट बस सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र आहे। तर 5 वर्षाच्या आकडेवारीनुसार रस्त्यावरच बिघाड होणाऱ्या गाड्यांचं प्रमाण वाढलंय। 5 वर्षांमध्ये तब्बल 67,000 वेळा बस देखील बिघडलेल्या आहेत आणि त्यामुळे आता मुंबईकर पुरते हैराण झाले। मुंबई विद्यापीठाची देशामधील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी घसरण झाली आहे। राष्ट्रीय संस्थात्मक श्रेणी मुंबई विद्यापीठाचं स्थान जे आहे ते आता 61 पर्यंत घसरले आणि विद्यापीठाला पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवता आलेलं नाहीये। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं उच्च शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग 2024 जाहीर करण्यात आली आहे। एकूण 13 श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट 80 संस्थांची यादी जाहीर करण्यात आली। यामध्ये आता पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेला 3ऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा मान प्राप्त झालाय। श्री क्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखडा करण्यात आलेला आहे। तर त्यानुसार पहिल्या टप्प्यांमधील बाह्य वळण रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेताच परस्पर प्रशासकीय मान्यता दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि ही बाब उघड झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर दिवसे यांनी तातडीनं निविदेला स्थगिती दिली आहे।